As student, today we discuss about the next plant growth hormone, that is gibberellin. Yesterday in the last lecture we completed first what is meant by growth hormone, then which are the plant hormones are included for growth, then growth inhibitors hormone, then next we see first hormone, that is ऑक्सिन. त्याच्या आधी आपण काय पाहिलं, व्हॉट इज मीन बाय प्लांट हार्मोन, डेफिनेशन पाहिली. प्लांट हार्मोन म्हणजे नेमकं काय, म्हणजे एखादा ऑर्गॅनिक सबस्टन्स काय केला जातो, प्रोड्यूस केला जातो नॅचरली इन हायर प्लांट्स अफेक्टिंग द ग्रोथ और अदर फिजियोलॉजिकल फंक्शन ॲट अ साइट ऑफ रिमोट फॉर इट प्लेस ऑफ प्रोडक्शन अँड ॲक्टिव्ह इन व्हेरी मायन्यूट, दॅट इज एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये जरी हार्मोन तिथं प्रेझेंट असला तरी काय होतं, हार्मोन्स हा ट्रान्सपोर्टेड थ्रू फ्लोएम पॅरेनकायमा आणि झायलेम जे फ्लोएम असतात ते डायरेक्ट व्हॅस्क्युलर टिश्यू यांच्या सहाय्याने काय केले जातात, ते ट्रान्समिट केले जातात. Yesterday we completed first plant growth hormone, that is auxin, and last we see physiological effect and application of auxin. Now we see second plant growth hormone, that is gibberellins. And फर्स्ट आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. पहा, हा जो जिब्रेलिन हार्मोन आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, एक्झॅक्टली हा जो जिब्रेलिन आहे या हार्मोनमध्ये इट इज अनदर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन अँड इज अबंडंट इन रूट टिप अँड डेव्हलपिंग सीड्स. आता हा जिब्रेलिन आहे ह्या अनदर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आहे, म्हणजे याच्यामुळं काय होते, प्लांटची ग्रोथ होते. म्हणजे जिब्रेलिन इट इज अनदर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, याच्यामुळे ग्रोथ होते, इट प्रमोट्स मीन्स हा काय करतोय, त्याला उत्तेजन देतोय त्या प्लांटची ग्रोथ होण्यासाठी. त्याच्याचबरोबर हे कुठं प्रेझेंट असतात, इट इज अनदर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन अँड इज अबंडंट इन रूट टिप. रूट टिप म्हणजे एकदम जे रूट असतात त्या रूटच्या टोकाला हे प्रेझेंट असतात, रूट टिप. अँड डेव्हलपिंग सीड्स म्हणजे ज्या सीडची ग्रोथ होत असते ते जर्मिनेट होत असतात, त्या डेव्हलपिंग सीड्समध्ये आपल्याला हे जिब्रेलिन्स हार्मोन्स प्रेझेंट दिसतात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर काय सांगितलं, इट शोज नॉन पोलर ट्रान्सपोर्ट थ्रू व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यूच्या सहाय्याने हे नॉन पोलार काय करतात, ट्रान्सपोर्ट या हार्मोनचं चालू असतं. आपण पाहिलं पोलार ट्रान्सपोर्ट म्हणजे एका टोकापासून प्लांटच्या दुसऱ्या टोकापर्यंत हे काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. परंतु इथं ट्रान्सपोर्टची मुवमेंट कशी आहे, इट शोज नॉन पोलार ट्रान्सपोर्ट. म्हणजे नॉन पोलार म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे न जाता हे काय केले जातात, दुसऱ्या पार्टवरती म्हणजे एक्झॅक्टली ते काय करतात, पूर्ण त्या प्लांटचे वेगवेगळ्या प्रकारचे जे पार्ट्स असतात, ब्रांचेस असतात, त्यांच्यापर्यंत पोहोचतात हे हार्मोन्स. म्हणजे त्याला नॉन पोलार ट्रान्सपोर्ट म्हटलं जातं. म्हणजे थ्रू व्हॅस्क्युलर टिश्यू कोणाच्या सहाय्याने, झायलेम आणि फ्लोएम यांच्या सहाय्याने ते काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. नॉन पोलार म्हणजे वन म्हणजे एक्झॅक्टली त्यांचा अपेक्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट तिथपर्यंत ते काय केले जातात, ट्रान्समिट केले जातात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर काय सांगितले, जिब्रेलिन्स वेर फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस जिब्रेलिया फिजिक्युराय बाय जॅपनीज सायंटिस्ट क्युरोसावा इन 1926. आता हा जो जिब्रेलिन्स हा जो हार्मोन आहे हा कोणी फर्स्ट आयसोलेट केला आहे, कशातून आयसोलेट केला आहे, सेपरेट. आयसोलेट म्हणजे सेपरेट. जिब्रेलिन्स वेर फर्स्ट आयसोलेटेड इट सेपरेट फ्रॉम द फंगसमधून सेपरेट केला आहे. कोणत्या, तर जिब्रेलिया फिजिक्युराय या जिब्रेलिया फिजिक्युराय या फंगसपासून त्यांनी काय केलेला आहे, तो जिब्रेलिन्स हा सेपरेट केलेला आहे. एक्झॅक्टली तो आयसोलेट केला आहे बाय जॅपनीज सायंटिस्ट. कोणत्या सायंटिस्टने, जपानचे सायंटिस्ट आहेत क्युरोसावा इन 1926. 1926मध्ये त्यांनी जिब्रेलिन हा हार्मोन काय केलेला आहे, सेपरेट केला आहे एका फंगसमधून, एका बुरशीमधून. त्याचं नाव आहे जिब्रेलिया फिजिक्युराय. तर पहा एक्झॅक्टली त्याच्यानंतर काय सांगितलं, ही ऑब्झर्व दॅट, त्यांना काय दिसले, ही ऑब्झर्व दॅट वेन राईस प्लांट वॉज इन्फेक्टेड बाय फंगस जिब्रेलिया फिजिक्युराय इट शोज एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन कॉल्ड बॅकनी डिसीज. आता पहा यांना काय दिसलंय, जेव्हा यांनी काय केलंय, ही ऑब्झर्व दॅट वेन राईस प्लांट वॉज इन्फेक्टेड बाय फंगस जिब्रेलिया, म्हणजे फंगस जिब्रेलियामुळे काय, जिब्रेलिया फिजिक्युराय या फंगसमुळे पूर्ण जी भाताची शेती, क्रॉप प्लांट हे काय झाली, इन्फेक्टेड झाली. आणि तेव्हा त्यांना काय दिसलंय, जेव्हा त्या फंगसमुळे जिब्रेलिया फिजिक्युरायमुळे क्रॉप प्लांट इन्फेक्ट झाले तेव्हा ते क्रॉप प्लांटमध्ये त्यांना काय परिणाम झालेला दिसलाय, इट शोज एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन. म्हणजे याच्यामध्ये काय दिसतंय, ते झाडं, ते क्रॉप प्लांट जे आहे ते त्या भाताची शेती आहे त्याच्यामध्ये जे प्लांट आहेत त्या
डायरेक्टली कशा दिसत आहेत, एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन, म्हणजे त्या जास्तीत जास्त उंच व्हायला लागलेत, त्याला काय म्हटलं जातं, कॉल्ड बॅकनी डिसीज. आता बॅकनी डिसीज म्हणजे ही ब्लॅक कलरची बुरशी त्यांच्या अतिशय टोकाला वरती त्यांची लेंथ वाढलेली असते आणि तिथं टोकाला त्यांची ती लेंथ वाढलेली असते. त्या लेंथवरती ही एक्झॅक्टली ते ब्लॅक कलरचे स्पोअर तिथं फॉर्म झालेले असतात, त्याला म्हटलं जातं बॅकनी डिसीज. म्हणजेच एक्झॅक्टली ब्लॅक कलरची बुरशी तिथं तयार झालेली असते. म्हणजे यांना काय दिसलंय, एक्झॅक्टली जिब्रेलिन हा हार्मोन त्यांनी कशातून सेपरेट केला आहे, तर या फंगसमधून. जिब्रेला फ्युजिकोरा या फंगसपासून या जॅपनीज सायंटिस्टने काय केलं, कुरोसावा यांनी सेपरेट केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं पहा, एक्झॅक्टली त्यांनी जेव्हा राईस प्लांटचं क्रॉप पाहिलं, ह्या फंगसमुळे ते काय झालं होतं, इन्फेक्ट झालं होतं. तर त्यांना काय दिसलं, इट शोज एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन, म्हणजे त्या प्लांट जास्तीत जास्त उंच झालेल्या होत्या. त्याच्याचबरोबर त्याला काय म्हटलं जातं, इट कॉल्ड बॅकनी डिसीज. काय, बॅकनी डिसीज. त्यांच्या टोकाला बरोबर ब्लॅक कलरची बुरशी फॉर्म झालेली होती, त्याला बॅकनी डिसीज म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं, द क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ जिब्रेलिन वेर आयसोलेटेड बाय याबुटा अँड सुमुकी इन 1938 फ्रॉम द फंगस कल्चर. आता एक्झॅक्टली याचं क्रिस्टलाइन फॉर्म म्हणजे हा सेपरेट केला आहे, त्याचं आयसोलेशन केलं आहे कशामधून, तर त्या फंगसमधून. जिब्रेलिन्स वेर आयसोलेटेड बाय कोणत्या सायंटिस्टने, याबुटा अँड सुमिकी या दोन सायंटिस्टने 1938 साली काय केलेलं आहे, एक्झॅक्टली तो फंगस सेपरेट केला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, फ्रॉम द फंगस कल्चर. कशामधून, तर फंगस कल्चरमधून त्यांनी हा जिब्रेलिन म्हणजे ह्या जिब्रेला फ्युजिकोराचं फंगस कल्चर, त्याच्यातून त्यांनी याचं क्रिस्टलाइन नेचर तो म्हणजे आयसोलेट केला आहे, काय केलं आहे, सेपरेट केलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, 5th नंबरचं कॅरेक्टर सांगितलं पहा, दे नेम इट ॲज जिब्रेलिन. म्हणजे जेव्हा त्यांनी हा फंगसमधून त्यांनी हा हार्मोन सेपरेट केला, त्यांनी तेव्हा नाव काय दिलं, दे नेम इट जिब्रेलिन. काय नाव दिलं त्याला, जिब्रेलिन म्हणून ओळखलं. जेव्हा त्यांनी फंगस कल्चरमधून हा जिब्रेलिन हा काय केला आहे, हार्मोन सेपरेट केला, तेव्हा त्याला नाव दिलं जिब्रेलिन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, इट इज सिंथेसाइज इन अ यंग लीव्ज. त्याच्यानंतर याचं फॉर्मेशन कुठं होतं, तयार इट सिंथेसाइज इन यंग लीव्ज. जे यंग लीव्ज असतात पूर्णपणे ग्रोथ झालेली असते, त्याच्याचबरोबर सीड्स असतील, रूट असेल आणि स्टेम टिप्स, म्हणजे स्टेम असेल त्याच्या एकदम टोकाला स्टेम टिप तिथपर्यंत ते काय होतात, सिंथेसाइज होतात हे हार्मोन. म्हणजेच इट इज सिंथेसाइज इन, याचं फॉर्मेशन कुठं होतं, सिंथेसाइज फ्रॉम एक्झॅक्टली यंग लीव्ज असेल, सीड्स असतील, रूट असेल आणि स्टेम टिप असतील. त्याच्यानंतर दिज आर सिंथेसाइज फ्रॉम मेव्हालोनिक ॲसिड. म्हणजे मेव्हालोनिक ॲसिड हा जो ॲसिड आहे त्याच्यापासून हे काय झालेलं असतं, हे जिब्रेलिन सिंथेसाइज झालेलं असतं. म्हणजे हे ॲसिड आपण मेव्हालोनिक हे जे ॲसिड आहे मेव्हालोनिक, हे ॲसिड व्यवस्थित आपण लक्षात ठेवायचं, याच्यापासून तो जिब्रेलिन काय केलेला आहे, सिंथेसाइज केलेलं आहे, त्याचं फॉर्मेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर मोर दॅन 150 केमिकल टाईप्स आर नोन सो फार. म्हणजे ह्या जिब्रेलिन्स या हार्मोनचे 150 वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलचे टाईप आहेत, परंतु त्याच्यामध्ये GA3 हा जो हार्मोन आहे, जिब्रेलिन हार्मोन, इज मोस्ट कॉमन अँड बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म. म्हणजे हा बायोलॉजिकली ॲक्टिव्ह आहे आणि मोस्ट कॉमन हा हार्मोन यूज केला जातो. जरी त्याचे 150 टाईप्स असले तरी त्यांनी जिब्रेलिन हा मोस्ट कॉमन यूज केलेला आहे. म्हणजे एक्झॅक्टली यांनी काय सांगितलं, मोर दॅन 150 केमिकल टाईप्स आर नोन सो फार. म्हणजे यांचे केमिकल टाईप्स आहेत, परंतु GA3 हा जिब्रेलिन हार्मोन काय केला जातो, यूज केला जातो इन मोस्ट कॉमन अँड बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म. म्हणजे बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म म्हणून याचा यूज केला जातो, तो जास्तीत जास्त यूज हा बायोलॉजीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं, केमिकली इट कंटेन्स. आता हा जो जिब्रेलिन आहे, हा जिब्रेलिन कशाने बनलेला असतो पहा, केमिकल नेचर त्याचं सांगितलं आहे, केमिकली इट कंटेन जिब्रेनी रिंग. याच्यामध्ये काय असते, जिब्रेनी रिंग, त्याच्यामध्ये सायक्लिक डायटरपिन विथ 4 आयसोप्रिन युनिट्स. आता अशा प्रकारचं त्याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट असतो. केमिकली इट कंटेन्स जिबिनी रिंग, देन अ सायक्लिक डायटरपिन विथ 4 आयसोप्रिन युनिट्स. अशा प्रकारे तो जिब्रेलिन्स हा हार्मोन बनलेला असतो. म्हणजे एक्झॅक्ट आपण इंट्रोडक्शन पाहिलं पहा, जिब्रेलिन्स असं कशा प्रकारे सिंथेसाइज होतो, हे कोणत्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलं, ते व्यवस्थितरित्या आपण याच्यामध्ये पाहिलं. नाव वी सी फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन्स. म्हणजे जिब्रेलिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट एक्सटर्नली प्लांटमध्ये आपण यूज केल्याच्यानंतर त्याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट आपल्याला काय दिसून येतो ते आपल्याला पाहिजे. फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड
application of the gibberellin. So first we see one by one characteristics of this physiological effect and application of gibberellin. Dormancy of a bird can be broken by gibberellin treatment. आता एक्झॅक्टली डॉर्मन्सी ऑफ बर्ड म्हणजे जी कळी पा जी बर्ड्स असतात त्या प्लांटला आलेल्या त्यांना फ्लॉवरमध्ये त्यांचं रूपांतर होण्यासाठी काही ज्या बर्ड्स असतात त्या कशा असतात कमकुवत असतात, त्यांचा डॉर्मन्सी पिरियड हा जास्त नसतो आणि त्यांची ग्रोथ होत नाही. अशा वेळी जेव्हा जिब्रेलिनची आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा ते बर्ड्स काय होतं कॅन बी ब्रोकन, म्हणजे कळी ती वाढते आणि वाढण्यास प्रवृत्त करतो कोण जिब्रेलिन. म्हणजे त्याच्यानंतर फ्लावर आणि फ्लावर नंतर फ्रूट, हे कोणामुळं तर जिब्रेलिनमुळे. तर मग फर्स्ट काय सांगितलं, डॉर्मन्सी ऑफ द बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिब्रेलिन ट्रीटमेंट. म्हणजे या जिब्रेलिन ट्रीटमेंटमुळे त्या बर्ड्स ब्रोकन होऊ शकतात, त्यांच्यामध्ये असे डॉर्मन्सी येऊ शकते आणि त्यामुळे ते काय होऊ शकतात, त्यांची ग्रोथ होऊ शकते. त्याच्यानंतर इट कॅन प्रमोट सीड germination in cereals like barley and wheat by synthesizing hydrolyzing enzyme amylase to produce sugar. आता पहा हे जे जिब्रेलिन आहे याचं सेकंड ॲप्लिकेशन काय सांगितलं, इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन. म्हणजे याचा उपयोग कशासाठी होऊ शकतो, सीड सीडची ग्रोथ होण्यासाठी, सीड जर्मिनेट होण्यासाठी. तर कोणत्या सीड्स, इन सिरियल्स लाईक, कोणत्या धान्यांमध्ये, बार्ली म्हणजे जे नाचणी असते आणि गहू, त्यांच्यामध्ये काय केलं जातं, हा सीड जर्मिनेशनचं काम करतो जिब्रेलिन. त्याच्याचबरोबर बाय सिंथेसायझिंग हायड्रोलायझिंग एन्झाईम अमायलेज टू प्रोड्यूस शुगर. आणि यांच्यामध्ये ते अमायलेज एन्झाईम काय होतं, सिंथेसाइज होतं हायड्रोलायझिंग एन्झाईम अमायलेज, आणि ते एन्झाईम सिंथेसाइज झाल्याच्या नंतर हे काय करतात, टू प्रोड्यूस शुगर, म्हणजे हे शुगर प्रोड्यूस करतात. ते एन्झाईम जेव्हा सिंथेसाइज होतं या हार्मोनच्या सहाय्याने ते लगेच काय करतात, तर इट प्रोड्यूस शुगर. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले, द मोस्ट स्ट्रायकिंग इफेक्ट ऑफ इट्स इलॉंगेशन ऑफ स्टेम वेअर इंटरनोड इंक्रीज इन लेंथ. आता पहा इथं सेकंड काय सांगितलं आपल्याला, थर्ड यूज काय सांगितलं, द मोस्ट स्ट्रायकिंग इफेक्ट ऑफ द जिब्रेलिन इट इलॉंगेशन ऑफ द स्टेम. म्हणजे एक्झॅक्टली एखादं प्लांट असेल, फॉर एक्झाम्पल शुगर केन असेल, ते शुगर केनमध्ये जर आपण जिब्रेलिन यूज केलं तर त्याच्या स्टेमची काय होते, लेंथ वाढते, इलॉंगेशन ऑफ स्टेम म्हणजे तो उंच होतो. त्याच्यानंतर आणखी काय सांगितलं, ऑफ स्टेम व्हेअर इंटरनोड इंक्रीजिंग इन लेंथ. आणि तिथं इंटरनोड म्हणजे जे पेर असतात, आपण ऊसाचं कांड पाहिलेलं असेल, त्याची जी लेंथ आहे ती काय होते, इंक्रीजिंग लेंथ विथ द इफेक्ट ऑफ जिब्रेलिन. म्हणजे एक्झॅक्ट इथं स्ट्रायकिंग इफेक्ट आपल्याला सांगितलं आहे, स्टेमचं इलॉंगेशन होतं व्हेअर इंटरनोड इंक्रीजिंग लेंथ. म्हणजे जे इंटरनोड असतात, म्हणजे जे आपल्याला आपण शुगर केन पाहिल्याच्या नंतर त्याच्यावरती जे पार्टिशन दिसते त्याला इंटरनोड म्हटलं जातं आणि त्यांची लेंथ सुद्धा या जिब्रेलिनमुळे वाढते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, इट ऑल्सो प्रमोट्स बोल्टिंग. आता बोल्टिंग म्हणजे काय, दॅट इज द इलॉंगेशन ऑफ इंटरनोड जस्ट प्रायर टू फ्लावरिंग इन प्लांट दोज विथ रोजेट हॅबिट, फॉर एक्झाम्पल बीट अँड कॅबेज. आता पहा एक्झॅक्टली इथं काय सांगितलं आपल्याला, जेव्हा आपण जिब्रेलिन यूज करतो याच्यामध्ये इट ऑल्सो प्रमोट बोल्टिंग म्हणजे काय, एक्झॅक्टली बोल्टिंग दॅट इज द इलॉंगेशन ऑफ इंटरनोड. म्हणजे जे इंटरनोड असतात त्या प्लांटचे त्यांचं इलॉंगेशन होतं, परंतु कधी, जस्ट प्रायर टू फ्लावरिंग. म्हणजे त्या प्लांटला फ्लावर येण्याच्या आधीच त्या इंटरनोडचं, त्या स्टेमचं इलॉंगेशन झालेलं असतं जस्ट प्रायर टू फ्लावरिंग इन प्लांट दोज विथ रोजेट हॅबिट. आता रोजेट हॅबिट म्हणजे एकदम स्मॉल त्यांचं हॅबिट असतं, म्हणजे त्या प्लांट एकदम स्मॉल असतात. फॉर एक्झाम्पल बीट असेल, कॅबेज असेल, आपण दोन्ही प्लांट पाहिले असेल, ते रोजेट हॅबिटमध्ये त्यांचे एकदम स्मॉल असतात पाहत्या. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, एक्झॅक्टली यांची इंटरनोड आहेत, यांच्या इंटरनोडची काय होते, लेंथ वाढते जस्ट प्रायर टू फ्लावरिंग येण्याच्या अगोदर. त्याच्यानंतर या जिब्रेलिनमुळे काय होतं, इट कॉजेस पार्थिनोकार्पी म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन ते काय करतात, फ्रूट्स तयार करतात. विदाऊट फर्टिलायझेशन त्याला म्हटलं जातं पार्थिनोकार्पी. सीडलेस फ्रूट तयार करतात, इट कॉजेस पार्थिनोकार्पी. म्हणजे या जिब्रेलिनमुळे काय होतं, इट कॉजेस पार्थिनोकार्पी इन टोमॅटो, ॲपल अँड पियर अँड फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स. आता पहा एक्झॅक्टली इथं काय सांगितलं पहा, हा जो जिब्रेलिन आहे, हा जिब्रेलिन काय करतो, इट कॉजेस पार्थिनोकार्पी. आता पार्थिनोकार्पी म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशनचं ते काय करतात, तर सीड्स फॉर्म करतात. त्याच्यानंतर ते कोणते तर त्या प्लांट आहेत, तर त्याच्यामध्ये टोमॅटो असेल, ॲपल असेल अँड पियर अँड फ्लावरिंग इन अ लॉंग डे प्लांट. म्हणजे लॉंग डे म्हणजे पूर्ण जास्तीत जास्त दिवस ते काय करतात, त्या प्लांट्सला फ्लावर येत असतात. तर कशामुळे, तर या जिब्रेलिन्समुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट, इट इज
यूज इन द increase in the fruit size and bunch length of the grapes. म्हणजे पूर्णपणे हा जर ग्रेप्समध्ये आपण हा जिब्रेलिन यूज केला तर त्या फ्रूटची साईज काय वाढते, पूर्ण जे फ्रूट्स असतात त्या फ्रूटच्या प्लांटमध्ये आपण जर यूज केला, ज्याला फ्रूट येतात त्या प्लांटमध्ये जर जिब्रेलिन यूज केला तर त्याच्यामुळे काय होतं, इट यूज टू इन्क्रीज इन द फ्रूट साईज, फ्रूटची साईज वाढते. आणि त्याच्यानंतर अँड द बंच लेंथ ऑफ ग्रेप्स, म्हणजे एक्झाम्पल आपण जर ग्रेप्सचा एखादा घड पाहतो आणि त्या घडच्या म्हणजे काही घडाला जास्त काय असतात, त्यांचा बंच मोठा असतो, म्हणजे त्यांचा घड मोठा असतो, त्याला जास्त फ्रूट असतात. आणि म्हणजे काही जर पाहिलं तर त्याला एकदम कमी असतात. मग या जिब्रेलिन यूज केल्यामुळं तो जो बंच आहे, त्यांचा जो घड आहे तो काय होतो, मोठा होतो. त्याच्यानंतर व्हॅन जिब्रेलिन्स आर अप्लाइड ऑन जेनेटिकली डॉर्क प्लांट. आता जेनेटिकली डॉर्क प्लांट म्हणजे व्हॅन जिब्रेलिन्स आर अप्लाइड, आपण जिब्रेलिन्स कधी अप्लाय करणार, जेनेटिकली डॉर्क प्लांट. आता जेनेटिकली डॉर्क प्लांट म्हणजे त्यांची उंची कमी असते, परंतु जेव्हा आपण जिब्रेलिन यूज करतोय लाईक मेज, आता मेजमध्ये जर यूज केला तर स्टेम रॅपिडली इलॉंगेट. जर मेजचं आपण झाड पाहिलं तर त्याचं स्टेम जलद गतीने काय होतं, रॅपिडली त्याचं इलॉंगेशन होत असतं, त्यांची लेंथ वाढत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, जिब्रेलिनमध्ये आपण यांचा यूज केल्याच्या नंतर त्यांची लेंथ वाढते. त्याच्याचबरोबर काय होते, डॉर्क प्लांट्स लाईक मेज स्टेम रॅपिडली इलॉंगेट अँड ॲक्वायर द हाईट ऑफ द नॉर्मल टॉल व्हरायटीज ऑफ मेज. आणि पूर्णपणे डॉर्क प्लांटमध्ये आपण जेनेटिकली डॉर्क प्लांटमध्ये जर जिब्रेलिन यूज केलं तर त्या मेज सारख्या रॅपिडली इलॉंगेट होऊ शकतात, ॲक्वायर द हाईट ऑफ अ नॉर्मल टॉल व्हरायटीज ऑफ मेज, म्हणजे त्या नॉर्मल होऊ शकतात कोणासारख्या, द टॉल व्हरायटीज ऑफ मेज, मेज सारख्या पूर्णपणे डॉर्क प्लांट आहे जिब्रेलिनमुळे काय होऊ शकतात, तर त्यांची हाईट वाढू शकते. त्यानंतर 8 नंबरचं ॲप्लिकेशन सांगितले पहा, ॲप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन्स ओव्हरकम द रिक्वायरमेंट ऑफ व्हर्नलायझेशन. म्हणजे व्हर्नलायझेशन या प्रोसेसमध्ये म्हणजे एक्झॅक्ट त्यांचं टेम्परेचर तिथं कमी असेल, कूलिंग रिजन असेल, तरी तिथल्या प्लांटला काय होतं, तिथं फ्रूट्स येतात, फ्लावर्स येतात. ते कशामुळं, तर एक्झॅक्टली या जिब्रेलिनमुळे. म्हणजेच व्हर्नलायझेशन म्हणजे जरी त्यांना लाईट तिथं काय असेल, एकदम कूल असेल, लाईट नसेल, तरी काय करू शकतात, या जिब्रेलिनमुळे तिथं फ्लावर्स येऊ शकतात, फ्रूट येऊ शकतात. म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ द जिब्रेलिन ओव्हरकम द रिक्वायरमेंट ऑफ व्हर्नलायझेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय पहा, युज्युअली इट इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ रूट. म्हणजे एक्झॅक्टली जी रूटची ग्रोथ होते ते रूटची ग्रोथ थांबवण्याचं काम हे जिब्रेलिन करत असतात. युज्युअली इट इनहिबिट द ग्रोथ ऑफ द रूट. त्याच्याचबरोबर डिलेज सेन्स स्किन. आता डिलेज सेन्स स्किन म्हणजे त्यांचं जे वय वाढतं प्लांटचं, ते प्लांटचं वय ते उशिरा वाढतं. हे जिब्रेलिन जर यूज केलं तर डिलेज म्हणजे एकदम नंतर त्यांना त्या प्लांट्सला वृद्धत्व येतं. म्हणजे डिलेज सेन्स स्किन अँड प्रिव्हेंट ॲब्सिशन. म्हणजे एक्झॅक्टली ॲब्सिशन प्रिव्हेंट करतात. म्हणजे जे फ्लावर्स ड्रॉप होत असतील, लिव्ज ड्रॉप होत असतील, ते थांबवण्याचं काम हे जिब्रेलिन्स करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, इट ऑल्सो ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ द सीड हॅज जर्मिनेशन. म्हणजे एक्झॅक्टली त्यांचा जो डॉर्मन्सी पिरियड आहे, हा डॉर्मन्सी पिरियड हा जिब्रेलिन्स हार्मोन यूज केल्यामुळे सीडचा डॉर्मन्सी पिरियड हा ब्रेक करतो आणि ते सीड्स काय होतात, जर्मिनेट होतात. म्हणजेच एक्झॅक्टली इट ऑल्सो ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ द सीड अँड हॅज जर्मिनेशन. ते लगेच काय होतात, जर्मिनेट होतात, त्यांचा डॉर्मन्सी पिरियड नसला तरी. त्याच्यानंतर लास्ट ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन ऑफ द जिब्रेलिन, इट कॉजेस प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर ऑन फिमेल प्लांट. म्हणजे ज्या फिमेल प्लांट असतात त्या फिमेल प्लांटवरती मेल फ्लावर येतात त्या फिमेल प्लांटला. हे कशामुळे शक्य होते, कशामुळे पॉसिबल झाले, ड्यू टू जिब्रेलिन. म्हणजे लास्ट ॲप्लिकेशन काय सांगितलं, 11 नंबरचं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन ऑफ द जिब्रेलिन, इट कॉजेस प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लांट. म्हणजे मेल फ्लावर्स हे फिमेल प्लांटवरती ग्रो होतात. हे कोणामुळे शक्य होते, तर जिब्रेलिनमुळे. सो today we discuss that is second plant growth hormone, that is gibberellin, then physiological effect of application of the gibberellin. The next lecture we see next three hormone, that is cytokinin, ethylene and abscisic acid. So today we stop here, remaining part we see in next lecture.